आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये ना आपल्या किचनमधले नॉनस्टिक भांडी आपली सगळ्यात जास्त फेवरेट झाली आहेत. कारण ती सोपी असतात, सोयीस्कर असतात, तेल चिटकत नाही, अन्न सुद्धा त्याच्यामध्ये फारसं चिटकत नाही आणि आपल्याला घासायला फार कष्ट करायला लागत नाही. पण सखींनो, ही मॉडर्न डिशनरी भांडी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी जर स्लो पॉइझन ठरली तर? हा म्हणजे घाबरू नका, पण यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन आपण यातून जाणून घेणार आहोत. कारण आपल्या आजी पणजी तर लोखंडी तवे वापरायचे. नेमकं यामागचं काय शास्त्र आहे त्याचाच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया स्वयंपाकघरातील नकळत वाढणारं आजारपण हे नेमकं कशामुळे होतं. आता नॉनस्टिक भांड्यावर अन्न चिटकू नये म्हणून ना टेफ्लॉन नावाचं एक केमिकल लावलेलं असतं. आता विज्ञान याकडे कसं पाहतं हे सुद्धा आपण बघूया. विज्ञान असं म्हणतं की यामुळे विषारी वायूची निर्मिती होते. जेव्हा आपण नॉनस्टिक पॅन गॅसवर जास्त गरम करतो किंवा नॉर्मल तापमानापेक्षा जास्त त्याला तापवतो तेव्हा टेफ्लॉनच्या थरामधून विषारी वायू किंवा धूर निघू लागतो आणि हा धूर श्वासावाटे शरीरात गेल्यावर डोकेदुखी, ताप यासारखे त्रास होऊ शकतात, ज्याला विज्ञानामध्ये टेफ्लॉन फ्लू असं म्हटलं जातं. आता रसायनांचा धोका हा पुढचा मुद्दा. जुन्या नॉनस्टिक भांड्यांवरती PFOA नावाचं घातक रसायन असायचं. जरी आजकाल PFOA फ्री भांडी मार्केटमध्ये मिळत असली तरी नॉनस्टिक कोटिंग तयार करण्यासाठी ना इतर रसायनं त्यावरती वापरली जातात. ती शरीरात गेल्यावरती लिव्हरचे आजार, थायरॉइड, वंध्यत्व सारख्या गंभीर आजारांना आणि समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. यानंतरचा पुढचा मुद्दा तो म्हणजे कोटिंग निघणे म्हणजे धोक्याची घंटा. हो, तुम्ही योग्य ऐकताय. जर तुमच्या नॉनस्टिक तव्यावरती स्क्रॅच किंवा ओरखडे पडले असतील आणि त्याचं कोटिंग जर निघत असेल ना तर हे भांडं लगेच बदलणं गरजेचं आहे. कारण या स्क्रॅच पडलेल्या भागातून ना ते केमिकल थेट तुमच्या रोजच्या जेवणामध्ये मिक्स होत असतं. आता कट टू नॉनस्टिक पॅनवरनं आपण आपल्या जुन्या लोखंडी तव्याकडे जाऊया. आयुर्वेदानं आणि विज्ञानानं याला थेट अमृत मानलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी स्वयंपाकघरातील लोखंडी किंवा मातीच्या भांड्यांचा वापर केला आणि त्यामागे ना शुद्ध सायन्स आहे. नैसर्गिक आयर्न सप्लिमेंट सगळ्यात पहिला मुद्दा. जेव्हा आपण लोखंडी तव्यावरती कढईमध्ये भाजी, चपाती, डोसा बनवतो ना तेव्हा त्या अन्नामध्ये लोखंडाचे कण जे आहेत ना ते नैसर्गिकरित्या अगदी योग्य प्रमाणामध्ये शोषले जातात. यामुळे शरीरातलं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. ज्या महिलांना अॅनिमियाचा त्रास आहे किंवा थकवा जास्त जाणवतो, हिमोग्लोबिन सारखं कमी असतं, त्यांच्यासाठी लोखंडी भांड्यातील जेवण हे औषधासारखं काम करत असतं. दुसरा मुद्दा चव आणि उष्णतेचं समान वाटप. आता लोखंडी भांडी ही उष्णता जास्त वेळ टिकवून ठेवतात आणि ती जी उष्णता आहे ती समप्रमाणात सगळीकडे पसरत असते. अन्न त्यामुळे व्यवस्थित शिजतं, मूळ चव त्याची व्यवस्थित राहते आणि त्याच्यातले जे काही पोषण मूल्य आहेत ती सुद्धा टिकून राहतात. पुढचा मुद्दा आयुष्यभर टिकणारे. नॉनस्टिक भांडी ही 2 ते 3 वर्षामध्ये खराब होतात, पण चांगला लोखंडी तवा पिढ्यानपिढ्या जसाच्या तसा टिकलेला असतो. फक्त त्याला वेळोवेळी तेल लावून थोडं सिझनिंग करावं लागत असतं. आणि जे आपण वर्षानुवर्ष आपल्या आई आजींच्या काळातले तवे, तवी, लोखंडाची बरीच भांडी पाहिलेली आहेत. विशेषतः तव्यावरची भाकरी आणि छान गरमागरम अशी भाजी हे जे काही समीकरण आहे ना ते अगदी जिभेला आणि जिभेचे चोचले पुरवणारं वगैरे आहे असं मला वाटतं आणि अगदी शरीरासाठी चांगलं आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण नॉनस्टिक पॅन आणि आपले लोखंडी तवे यांच्याबद्दल जो काही भेद आहे, फरक आहे तो जाणून घेतला. मात्र या सगळ्यावरती शास्त्र आणि डॉक्टरांचा काय शेवटचा सल्ला आहे तो सुद्धा पाहूया. आता आपलं शास्त्र असं सांगतं रोजच्या स्वयंपाकासाठी विशेषतः चपाती, भाकरी, रोजच्या भाज्या, डाळ हे बनवण्यासाठी ना लोखंडी किंवा स्टेनलेस स्टील किंवा मातीच्या भांड्यांचाच तुम्ही वापर करा. नॉनस्टिक पॅनचा वापर आपण आजकाल पूर्णपणे बंद नाही करू शकत कारण आता ती खूप वापरातली झाली आहेत. तर ते फक्त क्वचित म्हणजे काही कधीतरी ऑमलेट करायला, कधीतरी डोसा, कमी तेलाचे पॅनकेक्स बनवण्यापुरता मर्यादित ठेवा. तोही अगदी मंद आचेवर वापरा. त्यावर कधीही लोखंडी चमचा किंवा स्क्रबर वापरू नका, नाहीतर त्याचं कोटिंग निघून जाईल. किंवा मार्केटमध्ये बरेचदा आता शरीराच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप असे काही प्रोडक्ट्स बनत आलेले आहेत, अशी भांडी बनत आलेली आहेत की जी 100% नॉनस्टिकही नाहीत आणि 100% अगदी जुन्या पद्धतीची नाहीत. मधला सुवर्ण मध्ये साधलेला आहे, तो सुद्धा तुम्ही विचारपूर्वक वापरू शकता. तर मंडळी, तुमच्या कुटुंबाला आजारपणापासून लांब ठेवायचं असेल ना तर आजच आपल्या स्वयंपाकघरामध्ये हा छोटासा पण महत्त्वाचा बदल नक्की करा, जेणेकरून तुमचं आरोग्य नीट राहील. ज्या काही तुम्ही भाज्या बनवतायत, चपात्या बनवतात, जे काही अन्न तुम्ही शिजवतायत त्याचे पोषण मूल्य टिकून राहतील आणि शरीराला फक्त आणि फक्त
फक्त त्याचा फायदाच होईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा छान विचार करा आणि कुठलंही भांडं मार्केटमधनं घेत असताना या विचारात गोष्टी घेऊनच त्या गोष्टीची खरेदी करा, त्या भांड्यांची खरेदी करा आणि स्वतःला छान फिट अँड फाईन ठेवा. कारण अल्टिमेटली अन्न हेच असतं की जे आपल्या शरीराला एकदम स्ट्रॉंग आणि एकदमच मस्त घडवत असतं. त्याच्यामुळे माझ्या सखींनो, तुमच्या हातातच आपल्या कुटुंबाची इम्युनिटी आहे. त्यामुळे ती इम्युनिटी छान ठेवायची असेल तर नक्की 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 हा फरक विचारात घेऊनच पुढची खरेदी करा. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करत राहा.